मरीन ड्राईव्ह परिसरात मुख्यमंत्र्यांकडून डीप क्लिनिंग करण्यात आलं। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी अभिषेक मोठाणी। सोबत एकनाथ शिंदे आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर काय सांगाल, डीप क्लिनिंग तुम्ही स्वतः करता आहात, कशा प्रकारे बघता आहे या डीप क्लिनिंग कडे? डीप क्लीन ड्राईव्हचा फार इम्पॅक्ट चांगला आहे। पण पूर्णपणे फक्त रस्ते साफ न करता त्याच्यावरची माती काढणं, डेब्रिज काढणं, स्क्रबिंग करणं आणि पाण्याने धुणं, त्यामुळे पूर्णपणे हे डस्ट फ्री रस्ते होत आहेत आणि त्यामुळे पोल्युशन हे फुटपाथ बघा साफ करतायत। नागरिक याच्यामध्ये सामील झालेले आहेत, पत्रकार सामील झाले आहेत, पोलीस सामील झालेले आहेत। ही आता चळवळ जी आहे फक्त मुख्यमंत्री किंवा सरकार किंवा मुंबई महापालिका पुरती मर्यादित नाही, ही जन चळवळ, लोक चळवळ तयार झालेली आहे। त्यामुळे याचा इम्पॅक्ट परिणाम चांगला होईल आणि आता पोल्युशन पण 350हून खाली आलेलं आहे। दुसरीकडे बघायचं, आज MTHL ची देखील पाहणी करणार आहात, नवी मुंबई विमानतळ देखील पाहणी करणार आहात, कधीपर्यंत पूर्ण होणं अपेक्षित आहे? 12 तारखेला त्याचं उद्घाटन आहे, पूर्ण झालंय। MTHL हा प्रकल्प गेम चेंजर प्रकल्प आहे, पूर्ण झालेला। आता आपण तिकडे जाणार आहोत। आज 100 टँकर लागलेले आहेत तिकडे, पूर्ण रस्ते स्वच्छता, साफसफाई, धुलाई, सगळ्या प्रकारची धुलाई तुम्ही आता सध्याला करताना दिसत सध्या रस्ते साफ करतोय, गटर धुलाई, फुटपाथ धुलाई, सगळं धुलाई चालू आहे। आणि जनता नंतर निवडणुकीमध्ये ज्यांनी घाण केलेली आहे त्यांची धुलाई करते। सर, आपकी अगुवाई में बघू शकतो की हे एकनाथ शिंदे आहेत, एकूण सध्याला रस्त्याची धुलाई करतोय। येत्या निवडणुकीमध्ये जनता देखील अशाच प्रकारे विरोधकांची धुलाई करताना पाहायला मिळेल। आपण बघू शकतो हे इक्बाल सिंग चहल हे स्वतः सध्या डीप क्लिनिंग करताना पाहायला मिळतात। सर, कशा प्रकारे बघता आहात तुम्ही या सगळ्याकडे? लिटल बिझी राईट नाउ। नंतर सध्या एकनाथ शिंदे असेल किंवा मग इक्बाल सिंग चहल आहे, हे दोघंही सध्याला आपल्याला डीप क्लिनिंग करताना दिसतात। कॅमेरामॅन अनुप रस्तोगीचा अभिषेक मोठाळ, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।